त्या रात्री पोलीस स्टेशनमध्ये एक 26 वर्षाची महिला घाबरून बसली होती. डोळे पूर्ण लाल झालेले, तिच्या चेहऱ्यावर भीती होती आणि मनात इतकं मोठं ओझं होतं, दडपण होतं की तिला नीट बोलताही येत नव्हतं. पोलिसांनी तिला पाणी दिलं आणि शांतपणे विचारलं, काय झालं मॅडम, इतक्या काही घाबरलेले आहात? ती काही सेकंद शांत राहिली आणि मग जे काही तिने सांगितलं ते सगळं ऐकून तिथे बसलेले अधिकारीही हादरले. माझ्यावर माझ्याच सावत्र मुलाने अत्याचार केला. आजची घटना ऐकून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. नागपूरमध्ये मायलेकाच्या नात्याला काळीमा फासणारी अत्यंत संतापजनक घडलेली घटना आहे. विकास श्रीवास्तव हे आपल्या कुटुंबासोबत राहत होते. एक मुलगा, बायको आणि ते असा त्यांचा सुखी परिवार होता. घरात सर्व काही सुरळीत चाललेलं होतं, पण अचानक त्यांची बायको आजारी होते आणि तिचं निधन होतं. विकास हे एका खाजगी बँकेत मॅनेजर म्हणून नोकरी करीत असल्यामुळे घरची परिस्थिती तशी सधन होती. कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती. त्यांना एक मुलगाही होता, अक्षत, 21 वर्षाचा. एका नामांकित महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिकत होता. मुलगा आता मोठा म्हणजे 21 वर्षाचा असल्यामुळे त्यांना एकटेपणा जाणवू लागला होता. आणि याच काळात म्हणजे 2024 मध्ये त्यांची ओळख झाली एका महिलेशी. त्या महिलेच्या घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे तिलाही नोकरीची गरज होती. ती आपला अर्ज घेऊन बँकेत आली होती आणि या गोष्टीचा फायदा घेऊन विकास यांनी तिला नोकरी देण्याचे आमिष दाखविले आणि तिच्याशी जवळीक वाढवली. आता हळूहळू विकास तिच्याशी जास्त बोलू लागले. तीही कामाव्यतिरिक्त बँकेत येऊ लागली आणि विकास यांच्याशी बोलू लागली. त्या दोघांच्या भेटीगाठी आता जास्त होऊ लागल्या. सुरुवातीला झालेली ही ओळख हळूहळू मैत्रीत बदलली आणि शेवटी विकास यांनी तिच्यापुढे लग्नाचा प्रस्ताव ठेवला. तिच्या घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे तिनेही लग्नाला होकार दिला. आपला होणारा नवरा चांगल्या पदावर आहे, घर मोठं आहे, आपल्याला काहीही आर्थिक अडचण जाणवणार नाही आणि म्हणून तिने या लग्नाला होकार दिला. आणि मग त्या दोघांनी एका मंदिरात जाऊन लग्न केले. विकास यांचा मुलगा मोठा असल्यामुळे त्याला काही आपल्या वडिलांनी दुसरे लग्न केल्याचे मान्य नव्हते, पसंत नव्हते. त्याने आपल्या वडिलांना खूप विरोध केला. त्याला वाटायचं आई गेल्यावर बाबांनी दुसरं लग्नच करू नये. पण विकास हे प्रेमाच्या जाळ्यात अडकलेले असल्यामुळे त्यांनी आपल्या मुलाची काहीही ऐकले नाही आणि त्यांनी दुसरे लग्न त्या मुलीशी केले. तिचे वय फक्त 26 वर्ष होतं आणि ते 55 वर्षाचे होते. सुरुवातीला या दोघांचा संसार व्यवस्थित चालला होता, पण लग्नाच्या काही दिवसानंतर त्या दोघांमध्ये भांडणं होऊ लागली. इकडे मुलाच्या मनात या सावत्र आईबद्दल प्रचंड राग आणि द्वेष निर्माण झाला होता आणि याच गोष्टीमुळे त्याने तिचा बदला घ्यायचं ठरवलं. सुरुवातीला तो तिच्याशी फारसं काही बोलत नव्हता, पण हळूहळू त्याचं वागणं विचित्र होऊ लागलं. तो सतत तिच्याकडे बघत बसायचा, मुद्दाम जवळ येण्याचा प्रयत्न करायचा. घरात ती एकटी असली की तिच्या खोलीबाहेर फिरत राहायचा. त्या सावत्राईला हे सगळं अस्वस्थ करत होतं. एक दिवस तिने आपल्या नवऱ्याला सांगितलं, अक्षत विचित्र वागतोय, मला भीती वाटते. पण नवऱ्याने ते फार गंभीरपणे घेतलं नाही. तू जास्त विचार करू नकोस, तो अजून लहान आहे, असं विकास आपल्या बायकोला समजावत होते. आणि तिची ही भीती एक दिवस खरी ठरली. तिचा नवरा दिवसभर ऑफिसला जायचा आणि अक्षत कॉलेजमधून आला की घरीच असायचा. घरात फक्त ती आणि तो असे दोघेच असायचे. दुपारी ती तिच्या खोलीमध्ये झोपली होती. अचानक दरवाजा हळूच उघडल्याचा तिला आवाज आला. ती घाबरून उठली. समोर तिचा मुलगा उभा होता. तिच्या डोळ्यात राग, विकृत आकर्षण त्याच्या चेहऱ्यावर तिला दिसत होतं. तुम्ही माझ्या बाबांशी लग्न का केलं? ती काही बोलायच्या आत तो तिच्याजवळ आला आणि जबरदस्तीने आपल्या सावत्र आईवर अत्याचार केला. तिने आपल्या मुलाला विरोध केला, ओरडण्याचा प्रयत्न केला, पण त्या दिवशी तिचा आवाज त्या भिंतीबाहेर गेलाच नाही. हीच गोष्ट नंतर तिला धमकी देऊन वारंवार होऊ लागली. कुणाला सांगितलं तर तुला मारून टाकेन, तुझं आयुष्य संपवेल. आणि या भीतीमध्येच ती हे सगळं सहन करीत होती. एका बाजूला समाज, दुसऱ्या बाजूला घर आणि मध्येच ती एकटी. कधीकधी माणूस एवढा अडकतो की त्याला सत्य सांगण्यापेक्षा शांत राहणं सोपं वाटायला लागतं. तसंच तिचंही झालं होतं. या सगळ्या भयानक
गोष्ट अजून बाकी होती. तिने झालेला हा प्रकार आपला नवरा विकास याला सांगण्याचं ठरवते आणि अक्षतबद्दल आपल्या नवऱ्याला सांगते. प्रत्येक स्त्रीला वाटत असतं की आपला नवरा आपली बाजू घेईन. तशीच तिचीही अपेक्षा होती की नवरा आपली बाजू घेईन. पण इथे तिचं ऐकून घेण्याऐवजी तिला गप्प बसवण्यात आलं. आपल्या पत्नीला न्याय मिळवून देण्याऐवजी पतीने तिला गप्प राहण्याचा सल्ला दिला. या प्रकरणामुळे समाजात कुटुंबाची बदनामी होईल आणि मुलाचं भविष्य उद्ध्वस्त होईल असे सांगून त्यांनी तिला ही गोष्ट दाबून ठेवण्यास सांगितले. पतीच्या या असंवेदनशील भूमिकेमुळे आणि स्वतःवर झालेल्या अन्यायामुळे ती महिला खचून गेली होती. आता या सर्व प्रकारात काही महिन्यांनी तिची तब्येत बिघडू लागली. डॉक्टरांकडे जाऊन तपासण्या केल्या आणि रिपोर्ट पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. ती 4 महिन्यांची गर्भवती होती. त्या क्षणी तिला काय वाटलं असेल याची कल्पनाही करणं कठीण आहे. कारण त्या पोटात वाढणारं मूल तिला रोज त्या भीषण आठवणींची जाणीव करून देत होतं. ती पूर्णपणे कोसळली होती. शेवटी तिने हिंमत एकवटली आणि आपल्या झालेल्या अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवण्याचा निर्णय घेतला. मानकापूर पोलीस ठाणे गाठून आपल्या सावत्र मुलाच्या विरोधात लेखी तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेत मानकापूर पोलिसांनी आरोपी अक्षत श्रीवास्तव याच्या विरोधात बलात्काराच्या संबंधी कलमान्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी मुलाला बेड्या ठोकल्या. एका सुशिक्षित घरातील आणि जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तीच्या मुलाने अशा प्रकारचं नीच कृत्य केल्याने पोलीस प्रशासनही या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहे. ही बातमी बाहेर आली आणि काही तासातच संपूर्ण शहरात चर्चेला उधाण आलं. लोकांच्या डोक्यात एकच प्रश्न होता, एखादा मुलगा स्वतःच्या सावत्र आईसोबत असं कसं करू शकतो? पण प्रत्येक गुन्ह्यामागे फक्त वासना नसते. कधी राग, कधी मानसिक विकृती, कधी नात्यांबद्दलचा तिरस्कार, तर कधी सत्तेची भावना. आणि जेव्हा त्या भावना नियंत्रणाबाहेर जातात तेव्हा माणूस नातेसंबंध विसरतो. या प्रकरणातही तसंच काहीसं झालं असावं. पण या सगळ्यात सर्वात जास्त तुटली ती महिला. कारण तिच्यासाठी ते घर सुरक्षित जागा नव्हती राहिली आणि मुलगा हा शब्द सुद्धा भीतीदायक झाला होता. आजही हे प्रकरण तपासात आहे. पोलीस पुरावे गोळा करत आहेत. सत्य कोर्टात समोर येईलच. पण ही घटना एक मोठा प्रश्न मागे सोडून जातं. घर म्हणजे नेमकं काय? 4 भिंती की असुरक्षितता? या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.